आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा. आगर टाकळी येथील गोळीबार करणाऱ्याला अटक करण्याची मागणी. उपनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत तसेच वैदुवाडी परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी उपनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांना निवेदन दिले. आगर टाकळी या परिसरातील वैदुवाडी येथील काही व्यक्तींकडून राजश्रयाने व स्थानिक पातळीवरील मंडळींच्या पाठबळाच्या जोरावर दारू विक्री करणे, मटका जुगार खेळणे तसेच अंमली पदार्थांची साठवण व ते अवैधरित्या विक्री करणे, बेकायदेशीर धंदे उघडपणे चालविले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक बेकायदेशीर व्यवसाय सदर ठिकाणी होत असून सदर व्यवसायातील कार्यरत लोक हे गुंड आणि खुणशी प्रवृत्तीचे असून वैदुवाडी परिसरातील सर्व अवैध धंद्यांवर तातडीने छापे टाकून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी निवेदन देऊन केली आहे. 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सिद्धार्थ पगारे यांच्यावर किरकोळ कारणावरून कुरापत काढून बंदूक ताणून गोळीबार केला होता. याबाबत संशयित अक्षय लोखंडे राहणार वैदुवाडी व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. सदर प्रकरणाची गोपनीय चौकशी होऊन अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावेत व सदर गुन्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर अटकेची कारवाई व्हावी व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा व रात्रीच्या वेळीही गस्त वाढवण्यात यावी. यासाठी नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांना निवेदन दिले. आम्ही आगर टाकळीतल्या सगळ्या महिला आहोत. आम्ही आज इथे उपनगर पोलीस स्टेशनला निवेदनपत्र घेऊन आलेलो आहोत. त्याच्या मागचं कारण म्हणजे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. त्या जयंतीमध्ये आम्ही सगळे उत्साहात ती साजरी करत होतो, तिथे नाचत होतो. तिथे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जातीभेद पाळायचा नाही, मानवता हा आपला एकच धर्म आहे. त्या उद्देशाने आमच्याकडे आदिवासी वाडा आहे, वैदवाडी आहे. इथले लोक येतात, एन्जॉय करतात, नाचतात. आम्ही त्यांना थांबवत नाही. पण वैदवाडीतले काही लोक तिथे आले, धक्काबुक्की झाली आणि सिद्धार्थ पगारे म्हणून माझा पुतण्याच आहे तो, त्याला धक्काबुक्की झाली आणि त्याने जातीवाचक शिवीगाळ ही एक घाण शिवी दिली आणि म्हणे महार बोड्याचा. तर हा बोलला की तू जातीवरून शिवीगाळ करू नको, सॉरी माझा धक्का लागला असेल तर मला माफ कर म्हणून. पण त्याने ऐकलं नाही. ठीक आहे म्हणे, तू बाहेर भेट म्हणे मला, मी तुझ्याकडे बघतो. हा घाबरला, हा चावडीमध्ये येऊन बसला. हे 2 मुलं लगेच पाठीमागून आले आणि त्याच्यावर बंदूक ताणली. म्हणजे आता ह्या गोष्टीला तुम्ही काय म्हणणार? दिवसा ढवळ्यात जर ह्या गोष्टी होत आहे तर मुलांनी कुठे जायचं, कुठे थांबायचं, काय करायचं? आज तो मुलगा अशिक्षित नाहीये, तो काही असा गुंड वगैरे नाहीये, तो पोरगा LLB करतोय, उच्च शिक्षित युवक आहे तो. आज त्याच्यावर तुम्ही बंदूक ताणताय दिवसा ढवळ्या. आमच्या टाकळी गावातल्या मुलांना काय सुरक्षा आहे? तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आता आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. त्याचा नाशिकचा बाले किल्ला म्हणून त्याला अख्ख्या मिरवणुकीमध्ये त्याचा अख्ख्या गावातून त्याची ढिंड काढली पाहिजे, त्याला जर अटक झाली तर येत्या 24 तासामध्ये. आणि दुसरं म्हणजे आमच्या टाकळी गावामध्ये खूप सारे अवैध धंदे आहेत. त्याच्यामध्ये दारू आहे, मटका आहे, चरस आहेत. रात्री 2 वाजता कुठे दारू मिळेल तर टाकळी गावामध्ये मिळेल. पहाटे 4ला दारू कुठे मिळेल तर टाकळी गावामध्ये. इतकी टाकळी आमची बदनाम झालेली आहे. पूर्ण युवा पिढी जी आहे ना आजची जी आहे सगळे शिक्षण घेण्याच्या मागे आहे. पण त्यांना जर वाटे दारू भेटते तर ते काय करणार? ते शाळेत जाणारी मुलं सुद्धा अफू गांजा ओढत आहेत. नगरपालिकेची शाळा आहे, तिथे सगळेजण दारू घेऊन बसतात. यांचा व्याजाचा धंदा आहे. व्याजाच्या धंद्यामुळे आमच्या गावातल्या एका युवकाने, एका माणसाने आत्महत्या केली. का तर रात्री 2ला फोन, 3ला फोन, त्याला टॉर्चर केलं गेलं. त्याचं अख्खं घर आज बसलेलं आहे. तो एकटाच युवक होता त्या घरातला. ताजं उदाहरण आहे आजचं. तर आमची एवढीच मागणी आहे की हे सगळे अवैध धंदे 2 दिवसात बंद झाले पाहिजे आणि आमचं टाकळी गावाची सुरक्षेची हमी आम्हाला भेटली पाहिजे. आमच्या महिला तिथे सुरक्षित नाही. आम्हाला अक्षरशः मुलींची जर लग्न करायची असेल तर टाकळी गाव सोडून भाड्याचं घर घ्यावं लागतं. तिथे जाऊन मुलींचे स्थळ येतात. आमच्या मुलांना कोणी सगळे धंदे बंद झाले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मध्ये जो चौक आहे तिथे CCTV कॅमेरे बसवले होते. बस, धन्यवाद.
मावशी आम्ही जर दखल नाही घेतली तर आम्ही वरपर्यंत जाऊ. आम्हाला आम्ही सगळ्या महिला एक होऊ आणि आम्ही मोर्चा काढू. आम्ही डायरेक्ट मोठ्या PCP साहेबाकडे जाऊन आणि आम्ही सगळं हे करू. आम्हाला 2 दिवसामध्ये सगळं बंद झालं पाहिजे, कारण की आम्हाला खूप त्रास झालेला आहे खूप. आणि असं नाही का तात्पुरतं कायमचं झालं पाहिजे ते बंद. आम्हाला खूप त्यांच्यापासून त्रास झालेला आहे. आमच्या मुलींना स्थळ येते नाही, मुलांना नाही, एकदम झोपडपट्टी झालेली आमची, झोपडपट्टी झालेली एवढं.